नमस्कार जय निसर्ग मित्रांनो, आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी आणि शैलेश नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत हे रिबॅगिंग पूर्ण झालेलं आहे आणि लँडस्केपिंगमध्ये महत्त्वाचा रोल निभावणारं एक झाडाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत। तर हे माझ्या मागे पाहताय हा ब्रुसिडा मेंटली म्हणजेच टर्मिनलिया देखील बोललं जातं याला। तर ह्या प्रकारचं हे झाड असं लेयर्समध्ये येत असतं आणि खूप छान दिसतं वाढल्यानंतर। त्याचं दोन बाजूला आपण रोडच्या लावलं तर पूर्णपणे टनेलचं फील देतं हे झाड। अशा प्रकारचं हे टर्मिनलियाचं झाड 21 इंच बाय 21 इंचच्या बॅगमध्ये आपल्याकडे तुम्ही पाहू शकता पूर्ण प्लॉटमध्ये आपण भरून ठेवलेलं आहे। खूप जास्ती मागणी आहे टर्मिनलियाची आणि खूप सुंदर दिसताना तुम्हाला फोटो देखील पुढे एक पाहायला मिळेल। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, त्याच्यामध्ये खूप उपयुक्त अशी माहिती तुमच्यासाठी। आणि दुसरं सांगायचं म्हणजे 21 इंच बाय 21 इंचच्या बॅगला बनवल्यामुळे त्याच्या बॅगची जी वजन आहे ते फक्त आणि फक्त 60 किलो आहे आणि 60 किलोच्या बॅगमध्ये आपण हे अशा प्रकारचं रोप बनवून ठेवलेलं आहे। आणि 60 किलोच्या बॅगमध्ये बनवण्यामागचं कारण काय, आणि हाईट तर पाहू शकता तुम्ही, जवळ आसपास 7 फूट हाईट आहे। असं हे 7 फुटाचं रोप आणि कमी वजनाच्या बॅगमध्ये बनवलेलं आहे, जेणेकरून जी ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे ती थोडीशी कमी व्हावी। ह्या दृष्टिकोनातून सर्व कस्टमर्सचा विचार करून हे अशा प्रकारचे डिसिजन शैलेश नर्सरीमध्ये घेतले जातात। आता हे 60 किलोच्या बॅगमधलं हे टर्मिनलियाचं झाड एकदम आत्ताच रिबॅगिंग झालेलं आहे, त्याच्यामुळे झाड असं आहे। ते पूर्णपणे सेट झाल्यानंतर त्याचं खोड वगैरे खूप जाड होणार आहे। त्याची हाईट अजून नाही म्हणलं तरी एक 10 फुटापर्यंत, 8 ते 10 फुटापर्यंत हाईट असणार आहे। अशा प्रकारचं हे रोप आपल्या शैलेश नर्सरीमध्ये अवेलेबल असणार आहे। अशाच पद्धतीने आपल्याकडे 21 इंच बाय 21 इंचच्या बॅगपेक्षाही मोठ्या बॅगमध्ये ही रोपे अवेलेबल आहेत। याच्याच पद्धतीने तुम्ही खाली इथे पाहू शकता फॉक्सटेल पामची रोपं देखील अवेलेबल आहेत। तिथे देखील थोडंसं रिबॅगिंग करायचं चालू आहे मोकळ्या जागेमध्ये। तशाच पद्धतीने खूप सारी फळझाडांमध्ये देखील व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे। आपल्याकडे 6 इंच बाय 8 इंचच्या बॅगपासून ते 30 इंच बाय 30 इंचच्या बॅगपर्यंत वेगवेगळ्या बॅग साईजमध्ये वेगवेगळ्या हाईटच्या हिशोबाने आपल्याकडे फळझाडं अवेलेबल आहेत। तर ज्यांना कोणाला अशी लँडस्केपिंगसाठी किंवा फळझाडं हवी असतील त्यांनी ते खाली कोपऱ्यामध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती एकदा अवश्य कॉल करा। आणि ज्यांना कोणाला व्हिजिट करणं शक्य आहे त्यांनी शैलेश नर्सरीला नक्की एकदा व्हिजिट करा। 35 एकरमधील ही शैलेश नर्सरी तुम्हाला पाहायला मिळेल आणि आपली नर्सरी ही कोल्हापूर जिल्ह्यातील शावडी तालुक्यामध्ये मलकापूरपासून 3 किलोमीटर पुढे आंबा घाटाकडे आल्यानंतर आपली शैलेश नर्सरी लागते। आणि आपली शैलेश नर्सरी ही महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खात्रीशीर रोपं मिळतात। तसेच आपल्या नर्सरीमधून हैदराबाद, दिल्ली, पुणे हे मटेरियल कंटिन्यू चालूच असते। तशाच पद्धतीने गोवा एअरपोर्टला देखील आपल्या नर्सरीमधून मटेरियल गेलेलं आहे। लँडस्केपिंगच्या खूप साऱ्या व्हरायटीज आपण वेगवेगळ्या कंपनीजना, वेगवेगळ्या बिल्डर्स लोकांना देत असतो आणि अशाच प्रकारे ही शैलेश नर्सरी काम करत असते। गेली 41 वर्ष शैलेश नर्सरी या क्षेत्रामध्ये काम करत आहे, त्याच्यामुळे खूप मोठा अनुभव आहे नर्सरीला। आणि एकूण 35 एकरमध्ये विस्तारलेली ही शैलेश नर्सरी तुम्हाला देखील पाहायला आवडेल। आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील समजेल की टर्मिनलियाची अशी खूप सारी क्वांटिटी आणि क्वालिटी अशी कुठे मिळते। आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।